नाही जमणार असा विचार करत बसण्यापेक्षा करून बघू म्हणून टाकलेलं पहिलं पाऊल हीच खरी यशाची सुरुवात असते. मित्रांनो, आता सगळे पक्षी आपण बाहेर सोडलेले आहे आणि आता बऱ्याचशा लोकांचा प्रश्न असतो की आजारी पक्षी कसे ओळखायचे. तर मी तुम्हाला सोप्या पद्धतीने दाखवतो आजारी पक्षी कसे ओळखायचे. तर तुम्ही बघू शकता सगळे पक्षी इथं खाद्य खात आहेत. हा पक्षी आहे, हा आजारी आहे, तो खाद्य खात नाही, पाणी पित नाही, एक जागेवर थांबलेला असतो. आणि शेड मध्ये सुद्धा आजारी पक्षी ओळखण्याची सोपी पद्धत आहे. यायची एक आपला पक्षी आजारी आहे, तो तिथं थांबलेला आहे एक जागेवर. आजारी कधी पडतात ज्यावेळेस वातावरण लय थंड आहे ना, आता थंडी चालू आहे, थंडीत पक्षी आजारी पडतात. ज्यावेळेस पक्ष्यांना गार लागेल त्यावेळेस पक्ष्यांना सर्दी होती. तर त्यासाठी औषध कोणतं द्यायचं ते मी तुम्हाला दाखवतो. अशा आजारी पडलेल्या पक्ष्यांना मेरी फ्लॉक्स BH हे औषध पाजायचं आणि आजारी पडलेले पक्षी आपल्या दुसऱ्या पक्षातनं साईडला ठेवायचे. हे पक्षी वेगळे ठेवायचे आणि नीट झाल्यावरती परत आपल्या पक्ष्यांमध्ये जरी पडलेला पक्षी खाद्य खात नसतो आणि पाणी पण पित नसतो, त्याला आपण आपल्या हाताने खायला घालायचं आणि औषध पाजायचं.